लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 27 डिसेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. आणि सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा मला रिव्ह्यू द्यायला खूप उशीर झाला. तर सुरुवातीला आपण बघतोय या वसू आत्याने गुरुजींना बोलवलंय पार्थ आणि रम्याची पत्रिका दाखवायला, पण अजून पार्थच्या आईवडिलांना माहितीच नाहीये. गुरुजी सांगतायत की इतक्या दिवसानंतर एवढ्या छान पत्रिका बघितल्यात मी, छान छान, खूप गुण जुळतायत. आता पार्थचे आई वडील चर्चा करतात की काय ग मालिनी, अगं मला काही सांगितलं नाही ताईने, बघितलं तिने रम्यासाठी मुलगा. आता पार्थची आई म्हणते काय माहिती बाबा, गुरुजींना बोलवण्याच्या आधी आपल्याला सांगायला हवं होतं वंसने, पण ठीक आहे जाऊ द्या. आता आपण काही बोलू नये, कारण गुरुजी म्हणतील तुमचा आपापसात संवादच नाहीये, उगी आपल्या घरात वितंडवाद नको ना. मग आता ते पार्थचे बाबा म्हणतात अगं आपण पार्थची पण पत्रिका दाखवून घेऊ ना, ते काही सांगतील मग पार्थ बद्दल. त्यावर पार्थची आई म्हणते नको नको, सध्या आपण आज संध्याकाळी जातोय ना धनंजय भाऊजीकडे, तिथेच गुरुजींना आपण पत्रिका दाखवू, सध्या इथे नको, विनाकारण कशाला गोंधळ घालायचा. मग आता पार्थचे वडील म्हणतात बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आता ही बाई जी आहे ना, ही तिसरी जाऊ आहे बहुतेक या पार्थची काकू. आता ती आत्या म्हणते अरे या ना तुम्ही दोघं जण, बघा तर गुरुजी आलेत, बसा बसा इथे. आता ते गुरुजी म्हणतात की नवरा नवरीचे 32 गुण जुळतायत. असं कळल्यानंतर सगळे खुश होतात. आता ही मुलगी सुद्धा तिथेच आहे बरं का प्रेक्षकांनो, जिने आगाऊपणा केला होता ना त्या पार्थ कडून आय लव्ह यू टू लिहिण्याचा, ती मुलगी तिथेच आहे. आता गुरुजींनी असं सांगितल्यानंतर पार्थच्या आईवडिलांना आनंद झाला की चला रम्याचं लग्न ठरलं एकदाचं, कारण अजून त्यांना माहितीच नाहीये की त्यांच्याच मुलाशी लग्न ठरतंय. मग आता हे गुरुजी म्हणतात की अशा गाठी वरच बांधलेल्या असतात. मग आता ते पार्थचे बाबा म्हणतात हो ना, हा लग्नाच्या गाठी वर देवच बांधत असतो, अगदी अनुरूप असणाऱ्या जोड्या समोरासमोर उभं करतो. आता त्या छोट्याशा मुलीने त्यांना पाणी वगैरे दिले, सरबत दिलेत. मग वसू आत्या म्हणतात गुरुजी साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठी छान 2 मुहूर्त काढा बघा, शुभ कार्याला उशीर नको. काय रे विक्रम, बरोबर बोलताय ना मी. पार्थचे वडील पण होला हो करतात. आता गुरुजी म्हणतात बरं येतो हा, मी तुम्हाला तारखा लवकरच पाठवतो. आता असं म्हणून या आत्याने गुरुजींना निरोप दिलाय. वसू आत्या खूप खुश असतात. आता वसू आत्या म्हणतात की अरे विक्रम मी खूप खुश आहे, मी काय म्हणते तुला, आपण साखरपुड्यासाठी ना एक मोठा हॉल बघूयात. वसू आत्यानी आता बरेच स्वप्न रंगवायला सुरुवात केलेत. पार्थचे आई वडील म्हणतात अगं हो ताई ते ठीक आहे, पण एवढे 32 गुण जुळणारा मुलगा शोधला तरी कधी तू, नाही म्हणजे आहे कोण तो भाग्यवान मुलगा, सांगणारेस आम्हाला की गुपितच ठेवणारेस. आता रम्याची आई म्हणजे वसू आत्या म्हणतात अरे चेष्टा काय करतोयस, लग्नाचा विषय हा. मग पार्थची आई म्हणते अहो असं काय करता वसुताई, आम्हा दोघांना माहितीच नाहीये. मग आता आत्या ती पार्थची पत्रिका त्यांच्या हातावर टेकवत म्हणतात ही बघ पत्रिका, सांग बघू कोणाची आहे. आता त्यावर पार्थ विक्रमादित्य देशमुख असं नाव लिहिलेलं असतं. आता ते नाव वाचून या पार्थच्या आईवडिलांना खूप मोठा धक्का बसलाय. अरे बापरे, आपल्या पार्थची पत्रिका. पार्थची ही जन्मपत्रिका बघून त्याच्या आईवडिलांच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे. आता ते पार्थचे वडील म्हणतात बापरे अगं ताई पार्थची पत्रिका. आता त्या वसू आत्या म्हणतात अरे हो, आपण काल रात्री ह्याच विषयावर बोलत होतो ना दोघं जण, अरे तुम्हाला सांगितलंस ना काल सगळं. आता ते पार्थचे वडील म्हणतात नाही ग ताई, काहीतरी गैरसमज होतोय तुझा. अगं मी रम्याच्या लग्नाचं सिरियसली घे असं म्हणालो होतो, कारण रीतीप्रमाणे घरच्या मोठ्या मुलीचं लग्न पार्थच्या आधी व्हायला हवं ना ग, म्हणून मी बोललो. त्यावर वसू आत्या म्हणतात अरे पार्थने तुला काही सांगितलं नाही का. अरे मला असं वाटलं पार्थने सांगितलं तुला, गोष्टी पुढे नेण्यासाठी मीच पुढचं पाऊल उचललं. मग आता पार्थचे वडील म्हणजे विक्रम म्हणतात अगं ताई काहीतरी गैरसमज झालाय ग, खूप मोठा गैरसमज झालाय. पण वसू आत्या म्हणतात गैरसमज कसला रे, पार्थ लाजतोय तुला हो सांगायला, आणि आपल्या लाजाळूच्या झाडाने आधीच रम्याला होकार दिलाय. रम्याने लिहिलं होतं पार्थला पत्र, आणि त्यामध्ये तिने त्याच्याविषयी असलेलं सगळं प्रेम व्यक्त केलं होतं, आणि पार्थने त्या प्रेमासाठी होकार कळवला. आणि त्याच पत्रामध्ये आता प्रेक्षकांनो हा एवढा मोठा गैरसमज आज दूर झालाय बरं का. मालिका आज जबरदस्त आणि धमाकेदार दाखवली आहे. आता ती छोटीच मुलगी तिथे आहे बरं का, जिने हा उद्योग करून ठेवला एवढा मोठा. ती छोटीशी मुलगी पिहू ते सगळं ऐकते आणि खूप घाबरते प्रचंड, कारण तिच्या लक्षात येते की हा उपद्व्याप आपणच करून ठेवलाय. ती गेली होती त्या रम्याला अद्दल घडवायला, पण हे काहीतरी वेगळाच तमाशा घडलाय. आता पार्थची आई म्हणजे मालिनी ताई म्हणतात अहो असं काय करताय वसुताई, पार्थ काहीच बोलला नाही हो माझ्याशी, म्हणजे
त्याने सांगितलं असतं ना हे सगळं. मग आता या वसू आत्या चिडतात ना, त्या म्हणतात पार्थने तुला काही सांगितलं नाही म्हणजे काय मी खोटं बोलते का? माझ्यावर आणि रम्यावर विश्वास नाहीये का तुझा? आता हे पार्थचे वडील म्हणतात अगं तसं नको बोलूस तू ताई, अगं गैरसमज झालाय, आपण पार्थला बोलूयात का? अगं समोरासमोर होईल ना सगळं. आता ते वडील आवाज देतात पार्थला, ए पार्थ खाली ये, लवकर खाली ये. आता त्या मुलीला आठवतं की आपण असं लिहून ठेवलं होतं आणि ते पार्थने लिहिलंय असं रम्या ताईला वाटलं. आता ती विचार करते बापरे बाप, आता गंमत केली होती मी, सगळे भांडतायत, माझ्यामुळे हे सगळं झालंय हे कळलं तर आता माझं काही खरं नाहीये. आता ती पिहू विचार करते कुठे असेल ते पत्र, कुठे शोधू मी आता? आता ते लेटर सापडल्यानंतर माझी वाट लागेल असा विचार करून आता ती पिहू त्या रम्याच्या खोलीत गेली आणि शोधाशोध करायला लागते. ती ते पत्र कुठे आहे ज्यावर पार्थने म्हणजे तिने स्वतःच पार्थचं उत्तर लिहिलेलं असतं आय लव्ह यू टू म्हणून. आता आलं ना त्या मुलीला चांगलंच टेन्शन. आता ती इकडे तिकडे किल्ली शोधायला लागते या रम्याच्या कपाटाची. आता इकडे पार्थला आवाज देण्यात येतोय, त्यामुळे पार्थ पटकन खाली येतो त्याच्या आई वडिलांच्या हाकेवर. पण सगळ्यांचा आवाज जरा गंभीर वाटतोय पार्थला. पार्थ म्हणतो आई बाबा काय झालंय, का बरं आवाज दिला तुम्ही मला खाली? आता मात्र ही वसू आत्या ओरडते त्याच्यावर आणि म्हणते काय रे पार्थ, काय चेष्टा लावली आम्हा सगळ्यांची? आता पार्थ म्हणतो कसली चेष्टा? आता आत्या डायरेक्टच म्हणतात कसली चेष्टा म्हणजे तू सांग या सगळ्यांना तुझं आणि रम्याचं एकमेकांवर प्रेम आहे. हे ऐकून त्या पार्थच्या पायाखालचीच जमीन सरकते. तो विचार करतो काय हे कधी झालं? आता पार्थचे आई वडील एकमेकांकडेच बघायला लागतात. खूप मोठा गोंधळ झालाय प्रेक्षकांनो. आता इकडे ही छोटी पिहू वेड्यासारखी चावी शोधते कपाटाची. पार्थ चिडतो आणि म्हणतो हे काय बोलतेस आत्या तू, रम्या आणि मी हे कधी झालं, कोणी सांगितलं तुम्हाला? आता मात्र ही वसू आत्या खूप चिडते आणि तेवढ्यात रम्या तिथे येते. आता ती वसू आत्या म्हणते बरं झालं बाई रम्या तू इथे आली आहेस, अगं सांग सगळ्यांना सांग पार्थचं आणि तुझं एकमेकांवर प्रेम आहे. आता ही रम्या काही बोलणार तेवढ्यात पार्थ म्हणतो नाही आणि रम्या तोंडातल्या तोंडातच हो असं म्हणते. काय ना प्रेक्षकांनो, त्यांनी म्युझिकल आणि व्हिज्युअलाइज जास्ती दाखवलंय त्यामुळे आजचा रिव्ह्यू आपला जरा लहान झालाय. आता पार्थ चक्क आणि स्पष्टपणे नाही म्हणतो. रम्या घाबरते आणि म्हणते पार्थ तू हे काय बोलतोयस? आता इकडे या छोट्या पिहूला ते पत्र सापडलंय बरं का. फायनली तिने कपाटात रम्याच्या सगळं उचक वचक केली आहे आणि ते पत्र शोधून काढले आणि अक्षरशः त्या पिहूने ते पत्र लपवून ठेवलंय. इकडे रम्या घाबरते आणि म्हणते अरे पार्थ काय बोलतोयस तू हे? पार्थ रम्याच्या जवळ जातो आणि म्हणतो काय बोलतोयस म्हणजे, अगं तू काय बोलतेस? रम्या म्हणते अरे असं काय करतोयस पार्थ, तू चेष्टा करतोयस का? अरे तू मला पत्र लिहिलंस, मामा मामींना सांग ना या सगळ्याबद्दल. पार्थ म्हणतो अगं काय बोलतेस तू रम्या, वेडी झालीयस का? मी कधी तुला पत्र लिहिलंय? वसू आत्या म्हणतात पार्थ काय लावलंय तू हे सगळं, अरे सांगून टाक की तुझं प्रेम आहे रम्यावर. आता मात्र सगळेच टेन्शन मध्ये आले. आता पार्थ स्पष्टपणे सांगतो अगं आत्या असं काय बोलतेस, अगं रम्या माझ्यासाठी महत्वाची आहे पण माझं तिच्यावर प्रेम वगैरे नाहीये. असं बोलल्यानंतर ही रम्या आता खालीच कोसळते प्रेक्षकांनो, कारण तिने लहानपणापासून या पार्थसाठी स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न असं एका सेकंदात तुटतंय हे बघून तिला फार त्रास होतोय. पार्थ जेव्हा बोलतो की माझं हिच्यावर प्रेम नाहीये आणि असं ऐकल्यावर ही रम्या खूप घाबरते आणि आता पार्थ रम्याकडे जात म्हणतो हे रम्या अगं तुला हे कोणी सांगितलं सगळं, हा काय गोंधळ आहे? रम्या म्हणते अरे असं काय करतोस पार्थ, अरे तूच सांगितलं होतंस ना मला की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. आता इकडे ना प्रेक्षकांनो ह्या पिहूने ते जे पत्र आहे ना ते सापडलंय आणि या रम्याच्या कपाटाची चाबी पुन्हा जागेवर ठेवली आहे आणि ते पत्र असं लपत छपत ती घेऊन जाते बाहेर गार्डन मध्ये. आता ही जी मुलगी आहे ना ही कोणीतरी मोठी आहे, हे कॅरेक्टर अजून त्यांनी सांगितलं नाही नेमकं कोण आहे, कदाचित ही त्या पार्थच्या तिसऱ्या काकूची मोठी मुलगी असावी. आता रम्या एक्सप्लेन करते की तिचा गैरसमज कसा झाला. रम्या सांगते की अरे पार्थ असं काय करतोयस, त्या दिवशी तूच चिठ्ठीमध्ये आय लव्ह यू टू असं लिहून दिलं होतंस ना, बघ मी तुला विचारलं पण होतं, तुला स्कार्फ दिला होता तुझ्या हातामध्ये, तू तो घेतलास, आठवतंय का तुला? पार्थ म्हणतो अगं काय बोलतेस तू रम्या, कुठलं पत्र, कुठला स्कार्फ, मी यातलं काहीही पाहिलेलं नाहीये, तुझा खूप मोठा गैरसमज झालाय. रम्या म्हणते अरे असं काय करतोयस पार्थ, तुझा किती मोठा गैरसमज होतोय. अरे मीच तुला पत्र दिलं होतं, तुझी वाट बघत होते मी उत्तराची, तू म्हणालास मला की तुला गिफ्ट दिलंय मी, आता आपण पार्टनर आहोत, आठवतं ना तुला पार्थ, आठव ना प्लीज. पार्थला आता ते सगळं आठवतं आणि आता तो रम्याला त्याचं उत्तर देतो. आता हे सगळेजणच आश्चर्यचकित झाले, म्हणजे हाही गैरसमज होऊ शकतो यावर कोणाचाच विश्वासच बसायला तयार नाहीये. पार्थ ते सगळं आठवतो आणि म्हणतो अरे देवा, अगं रम्या वेडी आहेस का तू, अगं मी तुला म्हणजे तू कलर स्कीम मध्ये मला मदत केलीस ना,
म्हणून मी तुला म्हटलो की अगं तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलंय, तू मला मदत केली म्हणून मी तुला ते दिलंय. अगं माझ्या मनात तसं नव्हतं, तू मदत केली त्या अनुषंगाने मी तुला बोललो की थँक्यू म्हणून. मग रम्या म्हणते पार्टनर पार्टनर म्हणालास त्याचं काय? आता हा पार्थ म्हणतो अगं बिझनेसमध्ये तुला पार्टनर करायचं होतं मला, म्हणून मी तुला पार्टनर म्हणून हाक मारली. रम्या म्हणते की अरे पण मग माझी मैत्रीण आली होती यशोदा पत्रिका द्यायला, तिच्या समोर तू म्हणालास ना की हो आमचं लग्न ठरलंय आणि एकच पत्रिका पुरेशी आहे म्हणून. या सगळ्याचा अर्थ काय निघतो रे पार्थ? असं काय करतोयस तू? मी बनवलेल्या कॉफीचं किती कौतुक करत होतास तू, मी दिलेलं पत्र आय डू लव्ह यू असं सुद्धा लिहिलंस आणि आता सगळ्यांसमोर म्हणतोयस की मला काही माहिती नाही म्हणून. वसू आत्या खूप चिडत असते, जशी जशी रम्या रडत असते तशी. आता मात्र रम्या जोरात ओरडते आणि म्हणते असं कसं करू शकतो रे पार्थ, तू माझ्यासोबत असं वागूच कसं शकतो? आता रम्याला चक्कर येत असते तेव्हा पार्थ तिला सावरायला जातो. रम्या खूप जोरात हात झटकते पार्थचा. वसू आत्या म्हणते रडू नकोस रम्या, रडू नकोस. वसू आत्या म्हणते रडू नकोस रम्या, रडू नकोस. बेटा ते पत्र आण ज्या पत्रामध्ये या पार्थने स्वतः लिहिलं होतं तुला की तोही तुझ्यावर प्रेम करतो म्हणून. जा आण ते पत्र. आता रम्या आहे तशीच वर पळते बरं का तिच्या खोलीमध्ये. या सगळ्यांच्या डोक्याला आलंय टेन्शन, हे काय प्रकार आहे काही कोणाला कळेना. रम्या तिच्या खोलीत जाऊन वेड्या पिशासारखी ते पत्र शोधायला लागते, कपाटाची चाबी शोधायला लागते तिच्या आणि अशीच बडबडत असते पार्थ कबूल कर रे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं असं हृदय तोडू नकोस असं ती सारखी प्रार्थना करत असते. आता ती कपाटात शोधायला जाते तर तिला कुठेच सापडत नाही ते पत्र. ती विचार करते इथेच तर ठेवलं होतं मी पत्र, गेलं कुठे हे पत्र? पण बघा इकडे या पिहूने ते पत्र ऑलरेडी पळवलंय. आता ते पत्र घेऊन ती गार्डन मध्ये रडत असते. आता तिची मोठी बहीण तिथे जाते आणि तिला म्हणते काय ग पिहू काय झालं, का रडतेस तू? खरं खरं सांग काय केलंयस तू, मी तुझी मदत करेल ना पिहू, बोल मला सांग सगळं. मग आता पिहूने झालेला सगळा प्रकार सांगितलाय. पिहू म्हणते अगं मी रम्याताईला बघितलं डोळ्याने माझ्या, अगं तिने ते लेटर कॉफीच्या ट्रे मध्ये ठेवलं होतं आणि हे बघ हे ते लेटर. आता त्या मुलीने ते लेटर वाचले आणि सगळा प्रकार तिच्या लक्षात आलाय. आता ती सांगते की मी काव्याताईची मजा बघण्यासाठी आय लव्ह यू टू असं पार्थ दादाकडून लिहिलं होतं, पण ते पार्थ दादाने लिहिलंच नाहीये. रम्याताईचा गैरसमज झालाय माझ्यामुळे. आता मी जर हे सगळ्यांना सांगितलं तर सगळे माझ्यावर ओरडतील. आता मात्र सगळीकडे टेन्शनमयी वातावरण आहे. ही मोठी बहीण सुद्धा तिच्यावर खूप ओरडते. आता रम्या आता चिडचिड करायला लागते, रडायला लागते आणि म्हणते बाप रे कुठे गेलं ते लेटर, आता मी काय करू, कसं सिद्ध करू पार्थचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. आता ही मुलगी सगळं सांगते तेव्हा तिची मोठी बहीण ओरडत म्हणते तुला कळतंय का तू काय केलंयस, किती मोठा तमाशा होणार आहे आता घरामध्ये. बाप रे पिहू आता हे आपण कसं निस्तरायचं? आता या पत्राची भानगड कशी समोर येते ना प्रेक्षकांनो ते बघत राहूयात. पण आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इकडे या वसू आत्या मोठ्याने आरडाओरडा करतात. पार्थचे वडील म्हणतात अगं असं काय करतेस वसुताई, अगं आता पार्थने सांगितलं ना. ती वसू आत्या ओरडते आणि म्हणते काय पार्थ पार्थ लावलंय, प्रत्येक वेळेला पार्थचं कौतुक करत आले मी, हुशार गुणी मुलगा म्हणून कौतुक करत होते ना त्याचं आतापर्यंत, आणि आज काय केलं त्याने, आज असा वागतोय हा, माझ्या मुलीला खोटे वचन दिले, नादाला लावलं आणि आता पाठ फिरवतोय का, वा रे वा असं. आता त्या पार्थची आई कसं तरी होतं त्यांना आणि त्या म्हणतात हे बघा ताई असं बोलू नका, आपला पार्थ असा नाहीये हो, रम्यालाच काय तो कोणालाच फसवणार नाही हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. अहो ताई तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, तुम्ही शांत होता का, आपण सगळे मिळून शांतपणे हे प्रकरण सोडूयात. वसू आत्या कसलं ऐकते. आता तेवढं ती रम्या ते रडत रडत आणि म्हणते आई अगं आई ते पत्र सापडत नाहीये ग, मी सगळीकडे शोधलं ते कुठेच नाहीये कपाटात. आता तिच्या आईला बिलगून ती फार रडायला लागते. आता शेवटी ते पार्थचे वडील म्हणतात हे बघ रम्या तू टेन्शन नको घेऊस, अगं पार्थने काय सांगितलं की त्याने तुझ्या पत्राला उत्तरच दिलेलं नाहीये. आता ती वसू आत्या खूप चिडते बरं का आणि ती म्हणते विक्रम तुला काय बोलायचंय, माझी रम्या खोटं बोलते का? आता ते विक्रम म्हणतात अगं ताई असं काय करतेस, मला तसं बोलायचं नाहीये. पण आता ती आत्या म्हणते पण काय पण, ती सांगतेय ना की तिला पत्र सापडत नाहीये, पण त्याचा अर्थ असं नाही की ते पत्र नाहीच आहे. एखादी मुलगी स्वतःची लाज लज्जा सोडून असं सांगेल का की एका मुलाने तिला असं पत्र लिहिलंय म्हणून? काय ग मालिनी सांग ना. बरं जाऊ द्या आता ते पत्र, मी सांगते तुम्हाला, माझ्या रम्याचं मन जडलंय तुझ्या पार्थवर, मोठी बहीण म्हणून मीच विचारते तुला आता माझ्या रम्याला सून करून घे, आणि तसंही रम्याशी लग्न झालं तर हा पार्थ माझा जावई होणार आहे. आणि आपल्याकडे प्रथाच आहे, मामाचा मुलगा आणि आत्याची मुलगी ही पद्धतच आहे आपल्या घरामध्ये, एवढा काय विचार. काल
तू रम्याचं कौतुक करत होतास, तिच्या लग्नाबद्दल बोलत होतास ना, आता काय झालं तुला? पार्थ आता समोर येऊन म्हणतो, अगं आत्या माझं ऐकून घे. पण वसू आत्या म्हणतात, तू तिथेच थांब, मी तुझ्याशी बोलत नाहीये, माझ्या भावाशी बोलते, चल हो मागे. मी म्हणते की माझा गैरसमज झालाय, पण नव्याने बघूयात ना या गोष्टींकडे. आता तर पत्रिका पण जुळल्यात या दोघांच्या, मग आता घेऊन टाक निर्णय. काय रे दादा, तुला कोणी अडवलंय? असं कोणी बळजबरी लग्न लावून देतं का प्रेक्षकांनो? अवघडच आहे बाबा दमदाटी. आता ही आत्या म्हणते, तुम्ही काव्याला लहानपणापासून ओळखता, माझी काव्या तुमच्या अंगा खांद्यावर मोठी झालेली आहे. जसा पार्थ पहिला मुलगा आहे तशी रम्या पण पहिलीच मुलगी आहे या घरात. लहानपणापासून तुम्ही कौतुक करत आलात तिचं, आणि आता तिचं मन मोडणार आहात का तुम्ही? लहानपणापासून मी तिला तळ हाताच्या फोडासारखं वागवलंय, तुम्ही पण वागवलंय ना तसंच, आणि आता माझ्या पोरीला असे चटके देणार आहात का? अरे देवा, असा अकांड तांडव ही वसू आत्या करते. रम्या अजून रडते आणि त्यात भर घालते. शेवटी हा पार्थ म्हणतो, अगं आत्या असं काही होणार नाहीये, आणि आम्ही ना तिला खूप जीव लावतो, ती माझी चांगली मैत्रीण आहे, पण मी तिच्यावर असं प्रेम वगैरे करायचा विचार करू शकत नाही ग. मी तिच्याकडे त्या नजरेने कधी बघितलंच नाही आणि बघूही शकणार नाही. आता पार्थ असं जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा ही रम्या अशी खाली कोसळते आणि मोठ्याने रडायला लागते. आणि आता ती वसू आत्या ओरडते जोरात या सगळ्यांवर आणि म्हणते, थांबा, माझ्या मुलीला हात लावायचा प्रयत्न करू नका. अरे बाप रे बाप, चांगलीच तमाशा करते आत्या. याच मालिकेत काय, सगळ्याच मालिकेत आत्याच तमाशा करतात आणि पोरी तमाशा करतात, हेच दाखवतात. असो, काय बोलणार प्रेक्षकांनो, आपल्या हातात थोडी आहे हे सगळं. फक्त आपण आपले अभिप्राय देऊ शकतो, जे तुम्ही नक्की माझ्या कमेंट सेक्शन मध्ये द्या. कसा वाटलाय तुम्हाला आजचा भाग मला कळवा. पण आता खरा ट्विस्ट तर पुढे आहे. खरं तर त्यांनी हा भाग संपवला इथे, पण पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय की नंदिनी आणि पार्थचा बघायचा कार्यक्रम सुद्धा झालाय, पण त्याआधी ही आत्या धमकी देते की मी हे लग्न होऊच देणार नाही. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला? हा बराच मोठा तमाशा आणि गोंधळ आहे या मालिकेमध्ये. म्हणजे ऍक्च्युली आता या नंदिनीला पाहायचा कार्यक्रम झालाय, त्यामध्ये ही तिसरी काकू टोमणा मारते तिथे आणि म्हणते, तुमची नंदिनी आमच्या घराला सांभाळू शकेल का? नाही म्हणजे वसू आत्या, त्यांचं अख्खं कुटुंब, इतकी लोक राहतो आम्ही, मला नाही वाटत तुमची मुलगी सांभाळेल. आता नंदिनी त्यावर काय उत्तर देते ना, हे बघणं उद्या इंटरेस्टिंग ठरणार आहे. सॉरी प्रेक्षकांनो, आज जरा रिव्ह्यू द्यायला मला उशीर झाला, पण कसा वाटला भाग मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी. धन्यवाद.